परभणीत पण आज मी 109 लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्म तारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसऱ्याच तारखेचं घेतलं, तर ह्यांच्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार. महाराष्ट्रात 2,24,000 प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात 27 शहरात 32 FIR झाली आहेत. 5,000 जे लाभार्थी अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई आतापर्यंत झाली नाही, काय कारण आहे? अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही? आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. माझं काम देशाची सुरक्षा, जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे, पाकिस्तानचा आहे, बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे, तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट नाही. ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एक पण कागद नाही, त्याच्याकडे नाही, त्याच्या आईकडे नाही, वडिलांकडे नाही, भावाकडे नाही, बहिणीकडे नाही, तर त्यांनी आता पुरावा द्यावा, नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावं. यात अधिकाऱ्यांचं चुकलं, नजरअंदाज झाला. त्या संबंधात आता गेल्या 15 दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. निवडणुकानंतर परत बैठक होणार, त्यावेळी ते ठरवणार. आज काय पोलिसांची भेट घेणार? आज FIR वगैरे काही दाखल होणार? आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे FIR झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये, तर त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत 60 झाली, आज 1 ते 9ची यादी दिली आहे, ते वाढणार. सर, नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवरचा मुद्दा सध्या गाजलेला आहे. नितेश राणेंनी आता असं ट्विट केलं की नाशिकच्या ज्या वृक्षतोडीला विरोध करणारे जे पर्यावरणवादी कधीच नव्हते. बकरी ईदच्या वेळेला बकरी कापण्याला कधी त्यांनी विरोध केला नाही. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणायचं नसते. कुणाची काही चूक झाली असेल तर आपल्याकडे आहे प्रावधान. समजा मी चुकून एक वृक्ष तोडलं तर त्याच्यासमोर 2-3 वृक्ष लावून आता काहीतरी चूक झाली असेल तर ते सुधारून घेण्यात येणार. आणि आपल्या इथे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेवरून सध्या सुरू आहे की काही मतदार नोंदणीविषयी एकतर्फी आहेत. राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहेत. तर जाऊ द्या, कारण की आता मुंबईतला हिंदू, मग तो मराठी हिंदू असो की अमराठी हिंदू असो, जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेचा विचारधारेंना ठोकलं, यांच्यावर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही, मराठी पण विश्वास करणार नाही. म्हणून ह्या सगळ्यांना आपापल्या खानला उमेदवार बनवायचा आहे, त्यांनी बनवावं. पण मुंबईत भारतीय देशाचा विचारधारेचा महापौरपेक्षा मुंबईला वाचवणं, कारण की मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटने जो रिपोर्ट दिला आहे की असंच चालू राहिलं बांगलादेशीचं अतिक्रमण तर मुंबईत 2050 मध्ये 30% मुस्लिम होणार, मुंबई हातातून निघून जाणार. उद्धव ठाकरेंना त्याची चिंता नाही आहे, त्यांना फक्त पर्सेंटेजची काळजी आहे. राज्यात देशात भाजपची सत्ता आहे, किरीट सोमय्यांचं पुनर्वसन कधी होणार? याच्यापेक्षा धातूचं वजन किती पाहिजे? पूर्ण महाराष्ट्रात आणि या बांगलादेशी देशाची रक्षा, मला आहे ना त्या बांगलादेशचं बांगलादेशमध्ये पुनर्वसन करणं जास्त महत्त्वाचं आहे.